माननीय हमारे अदिति तटकरे मैडम महिला बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य जो आज हमारे शहर के दौरे पे आए थे और मराठवाड़ा की बैठक हुई यहाँ पे कलेक्टर ऑफिस जिलाधिकारी में। और हम सब महिला मंडल सामाजिक क्षेत्र में जो काम करते हैं हम मैडम से पर्सनली मिले और उनको ये बताया कि 2022 में जो शासन निर्णय आया था उसमें जो तो शासन ने महिलांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी एक शासन निर्णय काढलेला आहे। उसमें उन्होंने जो 64 योजनाएं प्रेजेंटेशन करके बताया कि कौन कौन सी योजना कैसा कैसा उसको यूज़ करना है और खर्चा करना है। और जितना भी महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत का जितना भी बजट है, यानी एग्जांपल मैं आपको दे रहा हूँ कि महानगर पालिका का 100 करोड़ रुपये बजट है तो उसमें से 5% खर्चा जो है तो उसका 5 करोड़ जो बजट है वो महिलाओं के सर्व क्षेत्र में सक्षम करने के लिए उसको खर्चा करना है। तो हम जो तो 1.5-2 साल से मेहनत कर रहे हैं, लगातार मेहनत कर रहे हैं, हमें रिस्पांस भी मिला है। उसके वजह से हमारे महानगर पालिका में स्मार्ट सिटी में हमारे कमिश्नर के बैठक हुई है, उसमें भी पहल हुई है कि इस पर चर्चा होंगी बोल के। तो हम मैडम को ये निवेदन दिए कि जितने भी 64 योजना है आप इसकी जल्द से जल्द अमलबजानी करो ताकि हमारी जो महिला है सर्व क्षेत्र सक्षम बनेंगे। और मैडम ने हमें आश्वासन दिया है कि 27 तारीख को उनकी बैठक है महिला बाल कल्याण के मंत्रालय में और उसको ये विषय को उन्होंने रख के जल्द से जल्द इस पर निपटारा करेंगे और महिलाओं को सर्व क्षेत्र सक्षम करने की योजना राबवण्यात येईल ऐसे मैडम ने हमारे को हमें दिए और हमको आभार करते हुए। मेरा नाम अजहर पठान, वेलकम शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्था। प्रमिला अनिल साळवी बोलते औरंगाबाद शहरामधून। आज मंत्री महोदयांनी ज्या आमचे जे प्रश्न होते की ज्या 64 योजना आहेत आणि त्या योजना तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचत नाही आहेत तर त्या योजना आपण कशा पद्धतीने पोहोचवू आणि आम्ही ते पत्र दिलेलं आहे। तर मॅडमनी विशेष म्हणजे ते नमूद केलं आणि हे एक नोट करून घ्या म्हणे आणि पुन्हा आपण त्याबद्दल मीटिंग घेऊया। तर खरंच आम्ही आज मॅडमला भेटलो तर अगदी यशस्वी असं एक सार्थक झाल्यासारखं वाटतं आम्हाला की महिलांचं जे काही ज्या काही प्रश्न आहेत महिलांचे तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मॅडमपर्यंत पोहोचलो आहात आणि मॅडमनी त्याबद्दल दखल घेतली आणि नक्कीच ते आता आमचे जे 27 तारखेला जी मीटिंग होणार आहे मंत्रालयामध्ये तर त्या या गोष्टी नमूद करणार आहेत आणि महिलांना सक्षमीकरणासाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे। जय हिंद। नमस्ते, मैं माया लोंढे। आज माननीय बाल कल्याण विकास मंत्री तटकरे मैडम से मुलाकात हुई और जो बाल कल्याण समिति में जो भी कुछ 64 योजनाएं हैं तो उसके ऊपर चर्चा हुई हमारी। तो उन्होंने हमारी फ़ाइल सबमिट कर लिए है तो इसके ऊपर उन्होंने चर्चा भी की है और जो 27 अक्टूबर को जो मीटिंग होने वाली है मंत्रालय में तो वो मीटिंग में भी उन्होंने ये प्रस्ताव मांडने के लिए वो तैयार है और बातचीत करने के लिए भी तैयार है। उन्होंने तो डन कर दिए हैं लेकिन हमें भी यहाँ इस शहर में औरंगाबाद शहर में जो लेडीज़ के पास योजनाएं नहीं पहुंचती है तो हम सब लोग पहुंचाने वाले हैं। उसमें अजहर सर है, मैं हूँ, प्रमिला मैडम है और नंदा मैडम है, हम और जयेश शिंदे सर भी है। तो हम सब मिलके वहाँ लेडीज़ के पास हम ये योजनाएं पहुंचाने वाले हैं और थैंक यू। और अशु गारमेंट क्लस्टर हमारा औरंगाबाद में है। प्राध्यापक संघटना स्वाभिमानी मोर्चाचे अध्यक्ष आणि या कृती समितीची आहे त्याचा एक असोसिएट सदस्य म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। खरं म्हणजे काल देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि कंत्राटीचा जो GR रद्द केला
त्या जी आरला तो जी आर म्हणजे सर्व प्राध्यापक संघटना, सर्व कर्मचारी संघटना यांच्या डोळ्यात धूळ फेकणार जी आर आहे। हा जी आर काढत असताना फडणवीस यांनी कंत्राटीचे धोरण रद्द केलं, परंतु नियमित भरती प्रक्रिया कधी सुरू करणार याचं कुठेही उत्तर त्यांनी दिलेलं नाही। आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कंत्राटी धोरण असेल, समूह शाळा असेल किंवा दत्तक योजना असेल, हे जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सातत्यानं सुरू राहणार आहे। मी या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला आव्हान देतो की जर आपल्याला या राज्यातल्या तरुणांचा जीव वाचवायचा असेल, त्यांना मुख्य समूहामध्ये आणायचं असेल, स्ट्रीममध्ये आणायचं असेल, तर हे सगळं खाजगीकरण रद्द झालं पाहिजेत, तरच ह्या महाराष्ट्रातला युवक चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगेल। नाही तर भविष्यामध्ये प्रचंड असंतोष या सरकारच्या विरोधात उठेल आणि एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो। प्राचार्य डॉक्टर शंकरराव मोरे, अध्यक्ष स्वाभिमानी मुपटा। शैक्षणिक व्यासपीठ के माध्यम से ये जिला में पूरे राज्य में जो खासगीकरण, कंत्राटीकरण, समूह शाला, दत्तक शाला योजना, ये अलग अलग प्रकार के जो निर्णय लिए गवर्नमेंट ने, उसके खिलाफ एहतजाज करने के लिए धरने आंदोलन का आज ये दूसरा मरहला था। दूसरा मरहला ये था कि आज यहाँ पर इसमें सभी संगठन के 27 संगठन के प्रतिनिधि इसमें शामिल है और सबने मिलकर ये तय किया है कि जब तक ये धोरण रद्द नहीं होते तब तक ये आंदोलन चलता रहेगा। कल देवेंद्र फडणवीस साहब ने ये हमारी सब महाराष्ट्र भर में जो आंदोलन हो रहे हैं उसकी ताकत को देखकर उन्होंने इसका निर्णय लिया कि हम कंत्राटीकरण जो है कॉन्ट्रैक्ट बेसिस को जीआर रद्द करने का उन्होंने ऐलान किया है, लेकिन अभी तक उसका परिपत्रक या जीआर रद्द का कोई लेटर वगैरह निकला नहीं है। लेकिन उसके अलावा उन्होंने खासगीकरण और दत्तक शाला जो ले रहे हैं वो भी एक गलत फैसला है, उसके खिलाफ। और समूह शाला जो है 20 की तादाद से कम संख्या वाली स्कूलों को एक जगह लाने का ये गवर्नमेंट का मंसूबा है और धीरे धीरे गवर्नमेंट चाहती है कि खानगी स्कूलें चले और गवर्नमेंट की स्कूलें जिला परिषद की बंद हो, जिसके कारण जो गरीब के बच्चे हैं वो तालीम हासिल नहीं करेंगे और उनको तालीम से दूर रखा जाएगा। इसलिए सभी का यही कहना है कि ये जो गवर्नमेंट की स्कूलें चलती थी, समूह स्कूल हो या दूसरे स्कूल जो इन्होंने योजना लाए, ये सब रद्द करना चाहिए और सब फैसिलिटी जो है माइनॉरिटी की स्कॉलरशिप थी वो भी बंद कर दी गई। यानी गवर्नमेंट की पॉलिसी यही है कि धीरे धीरे करके हम स्कूलें बंद कर दें और उसका प्राइवेटाइजेशन कर दें, लेकिन पूरे राज्य में ऐसे आंदोलन हो रहे हैं, उसकी दखल लेते हुए 6 सितंबर 2023 को महाराष्ट्र शासन ने एक ऐसा जीआर निकाला कि जिसमें पूरे महाराष्ट्र की जनता जाग गई। ये जीआर ये था कि यहाँ पर हमारे जो आने वाली जो नस्लें हैं, हमारे जो आने वाले जो जनरेशन है, इनका रोज़गार छीना जा रहा था। इनको जो सरकारी नौकरी में जो सुरक्षित थी, जो संरक्षण था एक अपने लाइफ का, वो उनका छीने जा रहा था। और ये कॉन्ट्रैक्ट बेसिस पर, जिस तरह से कंपनीज़ में कोई कॉन्ट्रैक्ट बेसिस पे काम करना है, उसी तरह से हमारे जितने भी गवर्नमेंट के जॉब्स है ये पूरे के पूरे प्राइवेट कंपनीज़ को दिए जा रहे थे, 9 कंपनीज़ को दिए जा रहे थे। इसलिए हमारी तमाम संगठनाएं महाराष्ट्र भर की और ख़ासतौर से औरंगाबाद ज़िले की जो संगठनाएं हैं, इन्होंने सबने 28 संगठनाएं मिलकर ये आंदोलन शुरू किया और हमें ऐसा लगता है कि शासन ने हमारी बात कुछ हद तक मानी। लेकिन जैसा कि शासन ने सिर्फ एक दूसरे की बात ढकेलने की कोशिश करी कि कांग्रेस शासन का निर्णय था, भाई कांग्रेस शासन का निर्णय था तो आप तो 6 सितंबर को तो आपकी शासन है, आपने क्यों निर्णय लिया? ये जब उनका था तो आपने उनको नहीं लेना चाहिए था। लेकिन ये एक दूसरे पे ढकल कर हमारी जनता की दिशाभूल नहीं कर सकते। हमारी ये विनंती है कि शासन ने, जैसा कल हमारे माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने जिस तरह से आश्वासन दिया महाराष्ट्र की जनता को कि हम ये जीआर वापस ले रहे, ये 6 सितंबर का भी, इससे पहले दत्तक योजना का भी, समूह शाला का भी, ये जितने भी जीआर है ये जल्द से जल्द उन्होंने वापस लेना चाहिए, ताकि ये हमारे महाराष्ट्र में ये जो हमारे जो पुरानी सिस्टम जो चलते आ रही थी, हमारे जो एक सिक्योरिटी थी नौकरियों की शासन चलाने का, ये शासन इसी तरह से स्मूथली चलता रहे। मैं मिर्ज़ा सलीम बेग, राज्याध्यक्ष नॅशनल उर्दू टीचर्स युनियन। कोणत्याच पक्षांनी इथं काहीच केलेलं नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, हे युतीचं सरकार होतं, इथं भाजप आणि शिवसेना दोघंही जबाबदार आहे। उगाच फक्त हिस्सा मिळाला नाही म्हणून दुसऱ्यावर दोष देणारे लोक आहेत, मग ते भाजप असेल की शिवसेना असेल। समांतर योजना फक्त समांतर वाटप झालं नाही म्हणून 25 वर्ष रखडली, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त समांतर वाटपासाठी रोखली।
हे वर्ष हैदराबाद मुक्ती संग्रामाचं 75वं वर्ष आहे. त्यानिमित्त या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुशोभीकरणावरती खर्च केला गेला. गव्हर्नमेंटने त्यासाठी 40 कोटी निधी दिला होता. त्या निधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे असा आमचा आरोप आहे. तो आरोप घेऊन आम्ही आयुक्तांकडे गेलो. त्याच्यानंतर एक आंदोलन केलं. त्या आरोपाची सगळी स्पष्टोक्ती आम्ही त्यांना दिली, काय काय आमचं म्हणणं आहे ते. आणि त्याच्यानंतर तसे 2 पत्र आम्ही दिले, एक पत्र आणि दुसरं स्मरणपत्र. 2 पत्रांमध्ये त्यांनी जे ते फिरवाफिरवी करायच्या उद्देशाने घोळ घातला आणि जे मुद्दे आमच्या पत्रामध्ये नाहीच आहे त्या सगळ्या मुद्द्यांना बगल देत एक आम्हाला पत्र पाठवलं की बा आम्ही तुम्हाला हिशोब देऊ म्हणून. आमचं म्हणणं आहे, तुम्ही खर्च करून समोरच्या ठेकेदाराची बिलं दिल्याच्या नंतर हिशोब देऊ नका. जनतेचा पैसा वाचवायचा असेल तर त्याच्या आधी तुम्ही केलेल्या खर्चाचा ऑडिट करा. एक प्रायव्हेट ऑडिटर, एक महानगरपालिकेचा ऑडिटर, एक गव्हर्नमेंटचा ऑडिटर, हे तिघांनी मिळून त्याचा हिशोब झालेल्या खर्चाचा हिशोब करावा. जे कमी होतील ते बिलं कमी करावेत आणि मग ठेकेदाराला पेड करावे. जर तुम्ही तसं केलं नाही तर आम्ही आंदोलन करू असं त्यांना म्हटलं होतं. त्याप्रमाणे आम्ही एक आंदोलन केलं होतं. त्यांच्या व्यंगचित्रावरती आम्ही खोट्या नोटा उधळल्या होत्या की पैसे खायचे तर डायरेक्ट खा, असे खाऊ नका, जनतेला त्रास देऊ नका. परंतु त्याच्यानंतरसुद्धा ही व्यक्ती सुधारली नाही. या व्यक्तीने जे ते वर्तमानपत्रामध्ये वेग अशी खोटी बातमी प्रतिक्रिया दिली की बाबा पैसे अजून आलेलेच नाही आहे. आलेले नाही तर मग 10 कोटी रुपये यांनी यांच्या पगारातून खर्च केले का? यांच्याकडे 10 कोटी रुपये खर्च करायला आले कुठून? आले नाही म्हणला याचा अर्थ काय होतो की आमच्याकडे पैसेच नाही आहे. मग खर्च कुठून केला? दोन्ही गोष्टी तेच म्हणत आहेत. आणि तसं पत्र त्यांनी लिखित स्वरूपात आम्हाला दिलं आहे की आम्ही असं 10 कोटी खर्च केला आहे म्हणून. आणि दुसरीकडे ते म्हणतात आमच्याकडे पैसेच नाही आले. एकाच पत्रात दोन्ही गोष्टी आहेत. आमचं म्हणणं आहे, जर का हे सगळा घोटाळा, या सगळ्या वेग गोष्टी संपल्या नाहीत, थांबल्या नाहीत, तर एक वेळ अशी येईल की आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये जर का ते कायदेशीररित्या हा पेस सॉल्व करायचा असेल तर आम्ही जे ते कोर्टात जाणार आहोत किंवा जाण्यास तसं आमचा तयारी चालू आहे, अभ्यास चालू आहे. हे सगळं जनतेचा पैसा वाचवून योग्य ते गोष्ट झाली पाहिजे. तो हिशोब आम्हाला त्यांना द्यायची लाज वाटत असेल तर त्यांनी वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन द्यावं. बिलकुल करणार. फक्त तो विषय सॉल्व्ह व्हावा अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही हे कागदपत्र घेऊन फिरतोय. तुमच्या दारात आम्ही आलेलो आहे आज की बाबा तुम्ही हे सगळं विषय याला मांडा, त्याला वाचा फोडा. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या दारात आलेलो आहे. आशिष सुरडकर, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. गजनगौडा पाटील, शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. डॉक्टर शिवाजी कानेरे, मराठवाडा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आमचं म्हणणं एवढंच आहे की 3 लाख स्क्वेअर फूटचा जे काम होतं ते काम 1 लाख स्क्वेअर फूटवर आलेलं आहे. त्याच्यानंतर तिथे 10,000 खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली होती, तिथे 2,000 खुर्च्या लावण्यात आल्या. आणि जे शेड होतं पूर्ण ते वॉटरप्रूफ करायचं होतं तर तिथं फक्त 20,000 स्क्वेअर फूटचं शेड आहे, हे वॉटरप्रूफ करण्यात आलं. आणि तिथे जे बॉक्स गेट शहरात बसवणार होते, 10 बॉक्स गेट बसवणार होते, तर ते 10 बॉक्स गेट न बसवता 2 बॉक्स गेट बसवण्यात आलेत. पण आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा यांना कळालं होतं की अमित शहाजी हे येणार नाही आहेत, यांच्या प्रोटोकॉलमध्ये या गोष्टी असतात, हे जर येणार नाही आहेत तर मग यांनी एवढा लवाजमा का केला? आणि एवढं काम जे ठरलेलं जे काम होतं ठेकेदाराला जे दिलं होतं ते पूर्ण झालेलं नाही, तरी ठेकेदाराला पूर्ण पैसे द्यायचे याच्या पाठीमागचं कारणच आम्हाला समजलेलं नाही आहे. त्याला आमचा विरोध आहे. कारण हा जो पैसा आहे हे वारंवार आम्ही सांगतो की हा पैसा टॅक्सपेअर लोकांचा आहे, हा जनतेचा पैसा आहे, तर त्याचा हिशोब हा जनतेला भेटलाच पाहिजे. गजनगौडा पाटील, शहराध्यक्ष, संभाजीनगर.